लोकांनी आता लोकांची मानसिकता बदलवली आहे. नाहीतर जो म्हशीवाला असतो ना गावामध्ये, म्हशीवाला असतो ना, त्याचं पण इन्कम कमी असतं. माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे म्हशी वगैरे आहेत. आता त्याच्याकडे म्हशी आहेत, तर 25 म्हशी त्याच्याकडे, जवळपास 25 प्लस आहे, पण 20-22 आहेच त्याच्याकडे म्हशी. ठीक आहे. तर त्याला दिवसाला एक पोतं सरकीचं लागतं, म्हणजे ढेपचं लागतं. दिवसाला एक पोतं लागतं त्याला. आता जर दिवसाला एक पोतं पकडलं तुम्ही, तर महिन्याला किती पोतं झाले? 30 पोतं झाले. आणि सरकीचा ढेप 65 किलोचा किती आहे? जवळपास 2200 ते 2300 रुपये. किती आहे? 2200 ते 2300. त्याला जर तुम्ही 30 पोते पकडले सरकीचे, तर या ठिकाणी 2000 रुपयाने जरी सुद्धा किंमत पकडली, तर महिन्याचे किती होतात त्याचे? 60,000 रुपये त्याचा काय होतोय? खर्च होतोय. त्याच्या इथं 2 माणसं कामाला आहे. 6,000 रुपये किंवा 5,000 रुपये. एकाचं जर 5,000 पकडलं, तर 10,000 यामध्ये प्लस करावे लागतील. म्हणजे आता महिन्याचा खर्च किती आहे? महिन्याचा खर्च त्याचा 70,000 रुपये आहे महिन्याचा खर्च. त्याचा इन्कम किती असेल? हे जे नोकरीला गेलेले असतात ना, मुंबईला 30,000, 20,000, मी पुण्याला आहे 10,000, 15,000, यांना हे मुलं अशी खिशात घेऊन फिरतात. पण आता मानसिकता बदललेली, म्हणून मानसिकता बदललेली की नोकरीला वगैरे येते. नाहीतर हे मुलं सुद्धा कमी नाही. क्लिअर झालं? जे लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे, तर या बाकीच्या गोष्टी बरोबर चेंज होऊन जातील.